राजगडाच्या रोखाने राजांचे अश्वपथक वेगाने दौडत होते. दिवस कासरावर असताना राजे गडाच्या पायथ्याशी असलेल्या पालीला पोहोचले. घोड्यांची गती मंदावली होती. राजे सावकाश गड चढत होते. पद्मावती माचीच्या दुसऱ्या दरवाजात राजे आले आणि दुसरी नौबत झडली. फिरंगोजी नरसाळा राजांच्या स्वागतासाठी सामोरे आले होते. राजे पायउतार झाले. फिरंगोजी नजीक येताच त्यांच्या कडेवरच्या शंभू बाळांनी राजांकडे झेप घेतली. राजांनी शंभू बाळांना घेतले, त्यांचा मुका घेतला. फिरंगोजी, राणीसाहेबांची तब्येत आहे तशीच आहे. फिरंगोजीच्या चिंतातूर चेहऱ्याकडे पाहताच राजांनी ते जाणले होते. राजांनी दीर्घ निश्वास सोडला, देवीचे दर्शन घेतले आणि शंभू बाळांच्या सह ते स्वार झाले. राजे बालेकिल्ल्यात आले तेव्हा दिवस मावळायला आला होता. वाड्याच्या देवडीवर मशाली पेटल्या होत्या. नेहमी राजे गडावर आले की सारा गड चैतन्यमय बनायचा. आज मुजरे झडत होते, पण कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. राजे पाय धुवून वाड्याचा चौक चढले. सदरेवर पेशवे, अमात्य, सचिव सारे हात बांधून उभे होते. राजे आत गेले. जिजाबाईंच्या पाया पडताच जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. जिजाबाईंना राजे जवळ घेत म्हणाले, मासाहेब, देवावर विश्वास ठेवा. राजे, सारे प्रयत्न होत आहेत. वैद्यांची औषधं आहेत, देवावरचे अभिषेक आहेत, अनुष्ठानं आहेत, अंगारे धुपारे काही शिल्लक ठेवलं नाही. पण कशाचा गुण येत नाही. कालची पोर आज दिसत नाही. अरे, माझं आयुष्य मागितलं तरी या पोरीसाठी देईन. मासाहेब, धीर धरा. त्यानं राणीसाहेब बऱ्या होत असत्या तर आम्ही आमचंही आयुष्य दिलं असतं. राजे सईबाईच्या महालात गेले. मंद उदाच्या वासाने सारा महाल भरला होता. समया प्रज्वलित झाल्या होत्या. राजे महालात जाताच पलंगाच्या शेजारी घातलेल्या बैठकीवर बसलेला राणीवसा उठून उभा राहिला. मनोहारी सईबाईच्या पायांवरून हात फिरवत बसली होती. राजे आत जाताच सारे बाहेर गेले. मनोहारी उठू लागली. राजांनी तिला बसायला खुणावले. राजे पलंगाजवळ गेले. राजांना पाहताच सईबाई क्षीणपणे हसल्या. त्या म्हणाल्या, शेवटी यावं लागलंच ना. मी सांगितलं होतं, एवढं काळजीचं कारण नाही म्हणून. राजे शेजारी बसले. त्यांनी सईबाईच्या मस्तकी हात ठेवला. कपाळ गरम होते. राजे म्हणाले, कोणी निरोप पाठवला म्हणून आम्ही आलो नाही. आम्हाला चैन पडेना म्हणून आम्ही आलो. आता बरं वाटतं ना? खूप बरं वाटतंय, सईबाई म्हणाल्या. राजांनी पाहिले. गिरदीवर अश्रू पडत होते. राजे कासावीस होऊन ओणवे झाले. त्यांनी अश्रू निपटले. राजे म्हणाले, सई, काय हे, आम्ही आलो ना? स्वतःला सावरीत सईबाई म्हणाल्या, आपण आलात, फार बरं वाटलं. डोळ्यात पाणी आलं. वाटलं नव्हतं परत पाय दिसतील म्हणून. आता चिंता करू नका. तुम्हाला बरं वाटल्याखेरीज आम्ही कुठंही जाणार नाही. आम्ही कपडे बदलून येतो. राजे महालाबाहेर आले. वैद्यांना त्यांनी बोलावणे पाठवले. राजे आपल्या महालात गेले. राजांचा महाल सजवला होता. खाली जमिनीवर गालिचे पसरले होते. सज्जातून येणारा वास पडद्यांना हेलकावे देत होता. राजांनी कपडे बदलले. पावलांचा आवाज येताच त्यांनी वळून पाहिले. सोयराबाई साहेब आत येत होत्या. आपण आलात? फार बरं झालं. राणीसाहेबांना बरं वाटेल. राजे काही बोलले नाही. नशीबवान आहेत राणीसाहेब, नाहीतर एवढ्या तातडीनं कोण येतं? प्राक्तनी लिहिलं असेल तसं होतं, राजे म्हणाले. परमेश्वरानं आम्हाला पाठवताना आमची कपाळं मोकळी ठेवली होती. राजे खिन्नपणे हसले. ते म्हणाले, चुकता आहात राणीसाहेब. ती मोकळी असती तर आम्ही कसे राहिलो असतो. राणीसाहेब, संताप प्रसंगांनाच शोभून दिसतो. राजांच्या त्या शब्दाबरोबर सोयराबाई भानावर आल्या. चूक होऊन गेली होती. काय बोलावे हे सुचत नव्हते. त्याचवेळी मनोहारी आत आली. मनोहारी, काय आहे? वैद्यराज आले आहेत. सोयराबाईच्याकडे पाहत राजे म्हणाले, पाठव त्यांना. मनोहारी पाठोपाठ सोयराबाई गेल्या. वैद्यराज आले. वैद्यराज, राणीसाहेबांची तब्येत कशी आहे? राजे, माझ्याकडून मी कसलीही कमतरता ठेवली नाही. पण कशाचा गुण नाही.
ज्वर हटत नाही, एकही औषध लागू पडत नाही. दिवसेंदिवस अशक्तपणा मात्र वाढत आहे. त्यावर उपाय? वैद्यराज काही बोलले नाहीत. खाली मान घालून ते उभे होते. राजांनी वैद्यांना परवानगी दिली. वैद्यराज गेले. राजे महालात एकटे उभे होते. ते एकटे पण राजांना सहन होईना. राजे जिजाबाईंच्या महाली वळले. शास्त्री पंचांग उघडून बसले होते. राजे जाताच शास्त्री बुवा उठू लागले. राजांनी त्यांना बसण्याची खूण केली. राजे म्हणाले, मासाहेब, काय पाहता? सुस्कारा सोडून जिजाबाई म्हणाल्या, दुसरं काय पाहणार, सईची कुंडली पाहायला सांगते आहे. शास्त्री बुवा म्हणाले, तसं काळजीचं कारण नाही. मासाहेब, हे 2 दिवस पार पडले, नवरात्राची घटस्थापना झाली की काही भीती नाही. रात्री राजे सईबाईंच्या महाली गेले. सईबाईंना झोप लागली होती. राजांना थोडे समाधान वाटले. जिजाबाईंनी राजांना झोपायला सांगितले. राजे आपल्या महाली गेले, पण झोप लागत नव्हती. दचकून जागे व्हायला होत होते. पहाटेच्या नगाऱ्याने राजांना जाग आली. राजे उठले. सज्जात उभे राहिले. गडाचे दरवाजे उघडले जात होते. पूर्वेला उजाडू लागले होते. राजे स्नान आटोपून महालात आले तेव्हा सूर्य उगवला होता. जिजाबाई महालात आल्या. राजांनी पाय शिवले. जिजाबाई बसल्या. जागरणाचा थकवा दिसत होता. कशी आहे तब्येत? तू आलास? बरं झालं बाबा. सईला चांगली झोप लागली होती. आता पुष्कळ बरं आहे. तोच पुतळाबाई संभाजीराजांना घेऊन आल्या. राजांना पाहताच संभाजी धावला आणि तो पाया पडण्यासाठी वाकला. राजांनी शंभू बाळांना कौतुकाने उचलले. पुतळाबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, हे तुम्ही शिकवलंत वाटतं. एक धाराई किंवा ही, ह्या दोघींच्याकडे शंभू बाळ असतात. शंभू आमच्या नाही पाया पडला. 2 वर्षांची शंभू बाळांनी तिरकी मान करून जिजाबाईंच्याकडे पाहिलं व नकारार्थी मान हलवीत एकदम जिजाबाईंच्या गळ्याला मिठी घालीत शंभू बाळांनी त्यांचा मुका घेतला. राजे हसले. ते म्हणाले, अरे वा, शंभू बाळांचं असलं पाया पडणं आम्हालाही आवडेल. पुतळाबाईंनी आणलेले दूध पिऊन राजे उठले. शंभू बाळांचा हात धरून राजे सईबाईंच्या महाली आले. सईबाई पलंगावर टेकून बसल्या होत्या. मनोहारीने दर्पण हाती धरला होता. सईबाई कुंकू लावित होत्या. राजांना पाहताच झटकन कुंकू लावून त्या मोकळ्या झाल्या. राजांनी संभाजीला उचलून पलंगावर ठेवले. त्याला जवळ घेत सईबाई म्हणाल्या, हे कुठं गाठ पडले? आमच्या महाली आले होते. राजे म्हणाले, फारच लाडावलेत हे. यांना कुणी एक शब्द बोलला तर 10 जणांचे बोल ऐकावे लागतात, अगदी फिरंगोजी काकांपर्यंत. सईबाई अशक्त झाल्या होत्या. तरी त्यांच्या डोळ्यात हसरेपणा तोच होता. तेच तेज होते. हसतमुख सईबाईंना पाहून राजांना बरे वाटले. त्यांनी विचारले, ज्वर गेला? तो तर माझा दावेदार. देणं घेतल्याखेरीज हलणार थोडाच. मला आता त्याच्याकडे लक्ष द्यायलाही फुरसत नाही. राजांनी शंभू बाळांना खाली उतरवले. शंभू बाळांनी एकदा दोघांकडे पाहिले आणि ते धावत महालाबाहेर गेले. राजे शेजारी बसले. सईबाई म्हणाल्या, आज भाद्रपद चतुर्दशी ना? हो. का? परवा घट बसतील. दसरा आला. सणाचे दिवस आणि मीही अशी आजारी. मग लवकर बरी हो ना. राजांनी सईबाईंचा हात हाती घेतला. रोडावलेला तो पंजा कुरवाळीत राजांचे लक्ष बोटांकडे गेले. राजांनी विचारले, तुझी प्रवाळाची अंगठी काय झाली? सईबाई म्हणाल्या, ऋतू लागली, सैल पण झाली तेव्हा काढून टाकली. सईबाईंना बसवेना. राजांनी मागच्या गिरद्या काढल्या. सईबाईंना अलगद झोपवले. सईबाईंनी विचारले, खान आला? तो निघाला आहे म्हणजे येईलच ना. मला त्याची चिंता नाही वाटत. एवढ्या सैन्यानिशी खान येतो आहे आणि त्याची भीती वाटत नाही? खरंच वाटत नाही. का? भीती वाटत नाही एवढं खरं. का ते कसं सांगू? राजे हसले. ते म्हणाले, हे उत्तर छान आहे. याला काही तोड नाही. सईबाईंच्या महालातून राजे मोकळ्या मनाने बाहेर पडले. राजे सदरेवर गेले. सईबाईंना पडलेला आराम बघून राजांना समाधान वाटत होते. सूर्यवर चढत होता. राजे फिरंगोजीच्या सह देवी दर्शनाला माचीवर उतरले. देवी दर्शन आटोपून फिरंगोजींच्या बरोबर
बोलत राजे बाले किल्ल्याकडे येत असतानाच सेवक धावत आला. राणीसाहेब घाबऱ्या झाल्या. पुढचे ऐकायला राजे थांबलेच नाहीत. राजांनी बघता बघता बाले किल्ला गाठला. राजे वाड्यात गेले. सदरेवर वैद्यांना पाहून राजे चकित झाले. वैद्यराज? वैद्यराजांनी डोळ्यांना उपरणे लावले. राजांनी विचारले, रडू नका, सांगा. काय सांगू? माझ्या हाती आता काही उरलं नाही. राजे सईबाईच्या महाली जाताच सारे उठून बाहेर गेले. राजे सईबाईंच्या जवळ गेले. कपाळी घाम डवरला असता राजांनी तो पुसला. सईबाईंनी डोळे उघडले. राजांनी सईबाईंचा हात हाती घेतला. हात थंड लागत होता. सईबाईंनी विचारले, वैद्यराज काय म्हणाले? राजांनी औंढा गिळला. ते म्हणाले, चिंता करण्याचं कारण नाही. असं म्हणाले? सईबाईंच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य उमटले. त्या म्हणाल्या, बरोबर आहे त्यांचं. असणाऱ्यांची चिंता करायची, जाणाऱ्यांची कसली चिंता? त्याबरोबर आवरलेले अश्रू राजांच्या नेत्रातून ओघळले. ते उद्गारले, सई, मला सारं माहीत आहे. नाहीतर तुम्ही येताच सारे उठून गेले नसते. डोळ्यात पाणी न आणता निरोप द्यावा. सई, काय बोलतेस? स्वराज्याचा डाव नुकताच कुठं रंगतो आहे. तोच अर्ध्या डावावरून उठून चाललीस? सईबाई म्हणाल्या, अर्ध्या डावावरून उठून जाणं हा तर स्वभावच माझा. तुम्हीच सांगितलं होतं ना. अगदी खरं ठरलं. पहा ना, संसारातून उठून निघाले. मुलाची आई होऊनही त्याला दूध देऊ शकले नाही. निदान आईचा मायेचा हात तो तरी पाठीवर टिकावा. त्यालाही शंभूबाळ पारखा सारच अर्धवट राहिला. सई, असं बोलू नकोस. राजे व्यथित होऊन म्हणाले, तू मांडलेले सारे डाव आम्ही पुरे करू. तेवढ्यासाठीच जीव घुटमळतोय. संभाजी आईविना पोर, त्याला सांभाळा. आता तुम्हीच त्याची आई आणि तुम्हीच त्याचे पिते. शंभूबाळाबद्दल मला काहीच का वाटत नाही. तसं म्हणत नाही मी. पण पुरुषांची माया स्त्रीपेक्षा वेगळी. आईच्या नजरेनं पाहायला हवं. राजांना अश्रू आवरत नव्हते. कष्टाने ते म्हणाले, सई, मी वचन देतो. शंभू बाळाला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन. राजांनी आपला चेहरा हातात झाकून घेतला. श्वास घेणेही कठीण जात होते. त्यांच्या कानी आवाज आला, जरा इकडे बघायचं ना. आवाज बदलला होता. राजांनी दचकून पाहिलं. सईबाई राजांच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या ओठांवर स्मित झळकले आणि राजांचे रूप पाहत असतानाच सईबाईंची मान कलंडली. राजांचे अश्रू थिजून गेले. राजांच्यावर खिळलेली नजर तशीच होती. तीतील चैतन्य केव्हाच निघून गेले होते. राजांनी हलक्या हातांनी ते डोळे मिटले. राजांच्या लाडक्या सईबाई शांतपणे झोपी गेल्या होत्या. ते रूप पाहून राजे उठले. झोपेत चालावे तशी पावले टाकीत महालाबाहेर आले. राजांना पाहताच जिजाबाई उठल्या. राजांचे भरलेले डोळे पाहून त्या थांबल्या. गालांवर ओघळणाऱ्या अश्रूंचे भान नसलेले राजे म्हणाले, मासाहेब, राणीसाहेब आम्हाला सोडून गेल्या. सारे महालाकडे धावले. महालात एकच आक्रोश उसळला. रात्र चढत होती. महालात हजारी समय तेवत होती. झोप येत नव्हती. राजे बेचैन होऊन उठले आणि सज्जात गेले. गार वाऱ्याच्या स्पर्शाने त्यांना जरा बरे वाटले. सज्जाच्या सुरुदार नक्षी खांबावर उजवा हात ठेवून राजे उभे होते. अगणित नक्षत्रांनी आकाश नटले होते. राजांच्या मनात विचार आला, आकाशात करोडो नक्षत्रे असून देखील एका चंद्राची बरोबरी करू शकत नाही ना. गार वाऱ्याची झुळूक राजांच्या अंगांवरून गेली. समईच्या वाती थरथरल्या. राजे निश्चलपणे उभे राहून आकाश निरखित होते. अचानक ते भानावर आले. राजांचे तीक्ष्ण कान ऐकत होते. मागे महालात पडद्यांची सळसळ झाली. रुजाम्याच्या गालिच्यावर पडणाऱ्या पावलांच्या सपळाबरोबर साखळ्यांचा नाजूक आवाज आला. परिचित आवाज. साऱ्या अंगावर थरारून काटा उभा राहिला. राजे एकदम वळले. महालात कोणी नव्हते. महाल मोकळा होता. वाऱ्यावर पडदे हेलकावे खात होते. समईच्या वाती थरथरत होत्या. कुणाचा आवाज नव्हता. भासच तो. दीर्घ निश्वास सोडून राजे परत आकाश निरखू लागले.
उजवा हात सज्जाच्या रेखीव खांबावर ठेवला होता. डावा हात केसांवरून फिरत होता. हात अचानक थांबला. कान परत तीक्ष्ण बनले. पुन्हा तोच आवाज, तीच पडद्यांची सळसळ, तोच पदन्यास. काही शंका नव्हती. राजांचा कंठ उभ्या जागी भरून आला. डोळे पाणावले. मागे न पाहता राजे भरल्या कंठाने म्हणाले, सई, तुझा आमच्या शब्दांवर विश्वास बसत नाही ना? शंभूबाळांची चिंता वाटते? नको सई, आम्ही तुम्हाला संसारात गुंतवू शकलो नाही. आशेत तरी कशाला गुंततेस? आम्ही वचनबद्ध आहोत. सई, निदान तू तरी आमच्यावर अविश्वास दाखवू नको. वारा थांबला. पडद्यांची सळसळ थांबली. नुपुरांचा आवाज थांबला. एक भयान शांतता पसरली आणि दुःखावेग न आवरून राजांनी खांबावर मस्तक टेकले. राजे उद्गारले, सई, तू जाऊन शंभू पोरका झाला नाही, आम्ही पोरके झालो सई, आम्ही. नवरात्राचे दिवस राणीसाहेबांच्या सुतकातच गेले. दसरा उजाडला. खान वाईला आला. त्याने तळ दिल्याची बातमी यापूर्वी आली होती. कृष्णा काठाला धरून खानाचा तळ पडला होता. राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला वेळ नव्हता. राजांनी आपले दुःख मनात खोल दडवून ठेवले आणि राजे परत हिमतीने उठले. सदैव सावध राहण्याची ताकीद साऱ्या गडांना दिलीच होती. गडाखालच्या मुलुखात खान आला तर विरोध न करता सामील व्हावे अशी सूचना दिली गेली. सोनोपंत डबीर म्हणाले, राजे, हा हुकूम कशासाठी? प्रजा राहिली तर स्वराज्य ना. खान आला आहे, तो आता आमच्या मुलुखात हात पसरल्याखेरीज थोडाच जाणार. आमची सारी फौज प्रतापगडाशी आज गोळा होत आहे. प्रजेनं विरोध केला तर खान आमचा प्रदेश बेचिराग करील. त्यापेक्षा खानापुढं मान तुकवली तर प्रजेला अधिक तोशीस पडणार नाही. राजांनी केलेले भाकीत अगदी खरे ठरले. खानाने पाहता पाहता शिवाजीचा प्रदेश बळकावला. खानाचे सरदार राज्यात पसरले. जाधवाने सुप्पे प्रांत काबीज केला. पांढऱ्याने शिरवळला ठाणे दिले. खराट्याने सासवड घेतले. हिलालने पुण्यात तळ दिला आणि हबशी सैफखानाने तळ कोकण व्यापले. पण कुठे देखील विरोध झाला नाही, चकमक झडली नाही. शिवाजीचा प्रदेश आपण जिंकतो आहोत तेव्हा शिवाजी कुठे ना कुठे मैदानात उतरेल असे खानाला वाटत होते. पण शिवाजीचा कुठेच पत्ता नव्हता. खान चिंतातूर बनला. खानाचे व्याप राजांना कळत होते. त्यांच्या चिंता वाढत होत्या. खानाला कुठे विरोध जरी केला नाही तरी खानाचे सैन्य मुलुखात लूट व विध्वंस करीतच होते. त्या बातम्यांनी राजांचे मन कष्टी बनले होते. सदरेवर सारी मंडळी हजर होती. माणकोजी दहातोंडे सारे ऐकत होते. माणकोजी दहातोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस. दादोजी कोंडदेवांच्या बरोबर शहाजीराजांनी जी विश्वासू माणसे पाठवली त्यात माणकोजी दहातोंडे होते. राजांच्या पहिल्या पागेचे तेच सरनोबत होते. लोहगड, विसापूरचा ताबा याच माणकोजीच्या दहातोंड्यांनी घेतला होता. माणकोजींचे वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना सरनोबत केले आणि त्या दिवसापासून माणकोजी सदरेच्या सल्लागारात आले. राजांच्या सदरेवर माणकोजींना भारी वजन होते. खानाचे पराक्रम ऐकून माणकोजी म्हणाला, राजे, हे असलं ऐकण्यापरी जागा बघून एक दोन थपडा लावल्या तर खान सबुरीनं वागल. कोणीतरी हा विचार मांडायला हवा होता. फिरंगोजी, तानाजी, येसाजी या साऱ्या मंडळींनी माणकोजींचे मत उचलून घेतले. राजांनी सर्वांना बोलू दिले. मग ते म्हणाले, माणकोजी, हे का आम्हाला वाटत नाही? हे बघण्यात का आम्हाला सुख आहे? पण या प्रसंगात शत्रूशी कोठेही ओढ्यावर लढाई द्यायची नाही हे आम्ही पक्क ठरवलं आहे. आम्ही बाहेर पडावं म्हणून खानाचे हे उपद्व्याप चालू आहेत. खान त्याचीच वाट पाहतो आहे. मग आता? येसाजीने विचारले. आता शक्यतो लवकर जावळी गाठायची, तिथं बसून राहायचं. कुठवर? खान जावळीत शिरेपर्यंत. राजे जावळीला जायला निघाले. जिजाबाईचे मन पिळवटून निघाले होते. राजांचा सईबाईंच्यावरचा लोभ त्यांना माहीत होता. आपले दुःख दाबून ठेवून वावरणाऱ्या राजांना पाहून त्यांचे मन व्यथित होत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, थोडे दिवस थांबता येणार नाही का? नाही मासाहेब, प्रत्येक दिवस मोलाचा आहे. अरे, पण सई जाऊन पुरते.
क्षणभर राजांचे अंग ताठरले. राजे म्हणाले, मासाहेब, त्याला सुद्धा नशीब लागतं. कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला किंवा दुःख करायला परमेश्वरानं आमच्या जीवनात उसंत ठेवलीच नाही. सायंकाळी सदर भरली. जिजाबाई बैठकीवर बसल्या. नेताजी पालकर, आत्रे, मानकोजी, पानसंबळ, कृष्णाजी नाईक, मोरोपंत पिंगळे ही खाशी माणसे हजर होती. राजांनी आपला बेत सांगितला. खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव हे साऱ्यांना स्पष्ट दिसत होते. खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. सारे बेचैन होते. फिरंगोजी म्हणाला, खानाशी तह केला तर तह. राजे हसले. आम्हाला चढे घोड्यानिशी जिवंत पकडून नेण्याची खानाची प्रतिज्ञा विसरलात वाटतं. दादा महाराजांना जसं त्यानं मारलं तसं तो आम्हाला मारील म्हणून सल्ला करणे नाही. युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. मानकोजी म्हणाला, हे कठीण कर्म. सिद्धीस गेलं म्हणजे बरं, नाहीतर कसं होईल. राजे म्हणाले, मानकोजी, आता मात्र आपण म्हातारे झालात हे पटलं, नाहीतर हे उद्गार येते ना. जिजाबाई म्हणाल्या, राजे, काळजीपोटीच असे शब्द येतात. ते नाही म्हणतो, ते आम्ही जाणतो. मासाहेब, महाभारताचा प्रसंग आठवा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, जिंकलंस तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. आम्ही सल्ला केला तरी प्राणनाश स्पष्ट दिसतो. युद्ध केल्याने जय जहलियास उत्तम. प्राण गेला तरी निदान कीर्ती राहील. जावळीत बसून खानाला तोंड द्यायचा विचार पक्का झाला आणि सदरेची बैठक मोडली. मासाहेबांना रात्रभर झोप लागली नाही. डुलकी लागली तरी दचकून जागे व्हायला होत होते. खानासारख्या बलवत्तर सेनापती पुढं राजांचा पाडा लागेल का. याच खानाने फर्जंद शहाजीराजांना बेड्या ठोकून विजापूरभर त्यांची धिंड काढली होती. शंभूराजांना यानेच गिळले होते. तुळजापूरच्या भवानीवर घण घालणारा हा खान शिवाजीराजांना कचरेल का. जिजाबाईंनी आपले अश्रू टिपले. त्या उठल्या. मनोहारी आत आली. जिजाबाईंनी विचारले, मनू, राजे उठले. जी आंघोळ सुद्धा झाली. जिजाबाई उठल्या. तोंड धुवून त्या राजांकडे गेल्या. तेव्हा सामानाच्या संदुकी उचलल्या जात होत्या. राजांचा चेहरा प्रसन्न होता. राजे पाया पडत म्हणाले, आम्ही आता आपल्या दर्शनाला येणारच होतो. मासाहेब, आज आम्हाला स्वप्न पडलं. कसलं. देवीनं आम्हाला दृष्टांत दिला. मातेनं आम्हाला अभय दिलं. सांगितलं, आम्ही प्रसन्न आहोत. सर्वस्वे साह्य तुला आहे. तुझे हाते अफजल मारविते. तुझला यश देते. तू चिंता करू नको. असं बोलून माता अदृश्य झाली. आम्ही जागे झालो. पहाट झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, बरं झालं. आता तिनंच आम्हाला राखायचं. शिवबा, आम्ही रात्री ठरवलंय, आम्ही पण गडावर येणार. मासाहेब, राजे, जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण आता तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. मासाहेब, आम्हाला नजरेआड करू न देण्यात स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल. तुमच्या भरवशावर तर आम्ही जातो आहोत. आमचा कसला भरवसा. जिजाबाई कळवळल्या. बोलून चालून लढाई. आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे, पण दुर्दैवानं तसं झालं नाही. शोभा. राजाचा आवाज कठोर बनला. मासाहेब, डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. ऐका मासाहेब, आमचं काही बरं वाईट घडलंच तर धीर खचू न देता शंभू बाळांना हाताशी धरून राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. इथं आईच्या मायेला जागा नाही. त्याचकरिता शंभू बाळांना तुमच्यासह इथं ठेवून जात आहोत. मासाहेबांनी राजांना मिठीत घेतले. राजांच्या डोळ्यात अश्रू उभे होते. राजे हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, मासाहेब, सावरून घ्या, नाहीतर आपण अश्रू ढाळलेले पाहताना दाराशी उभे असलेले राणी मंडळ कोलमडून पडेल आणि आम्हाला बाहेर पाऊल टाकणेही अशक्य होईल. मासाहेबांनी अश्रू टिपले. जिजाबाईसह राजे देवघरात गेले. राजांनी देवापुढे मस्तक टेकले. सोयराबाईंनी पुढे होऊन राजांच्या हातावर दही घातले. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. नाक ओढल्याचे आवाज येत होते. राजांनी जिजाबाईंच्या पायांवर मस्तक ठेवले. जिजाबाईंनी राजांना उराशी कवटाळले. अश्रू ओघळले. राजांनाही काही बोलणे जमत नव्हते. शिवबा, सांभाळून. खान धोकेबाज आहे. तुमच्या दादा महाराजांना विसरू नका.
त्यांचं उसनं फेडून घ्या, विजयी होऊन घरी या. येतो मासाहेब, चिंता करू नका. तुमच्या आशीर्वादानं, भवानी मातेच्या कृपेनं आम्ही या संकटातून पार पडू, हा आमचा विश्वास आहे. अफजल खान मारून गर्दीस मिळून आम्ही आपल्या दर्शनास येऊ. सदरेवर फिरंगोजी, शामराज पंत, सोनोपंत ही मंडळी होती. साऱ्यांचे मुजरे झाले. राजांनी विचारले, सामानाच्या गाड्या पुढं गेल्या? हो, पेशव्यांनी सांगितले. फिरंगोजी, संभाजीराजे, मासाहेब, आता तुमच्या जबाबदारीवर. अफजल खान मारून जय झाला तरी माझा मीच आहे. एखादे समयी युद्धी प्राणनाश झाला तरी संभाजीराजे आहेत. त्यास राज्य देऊन त्यांच्या आज्ञेत तुम्ही राहणे. आम्ही उभे केलेले महाराष्ट्र राज्य ते अवघ्यांनी हिंमत धरून राखावे. येतो आम्ही. राजे वाड्याच्या दारात आले. त्यांनी वळून पाहिले. व्याकुळ जिजाबाई चौकटीवर आधार घेऊन उभ्या होत्या. राजांनी मान वळवली व ते वाड्याबाहेर पडले. मोत्तद्दार राजांचा आवडता घोडा धरून उभा होता. अश्वपथक सज्ज होते. राजे घोड्यावर स्वार झाले आणि हुजऱ्याच्या खांद्यावर असलेले संभाजी ओरडले, आबा, झा झा. तशातही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांनी खुणावताच हुजऱ्या पुढे झाला. राजांनी शंभूबाळांना उचलून पुढे घेतले. घोड्याला टाच मारली. मैदानाच्या एक फेरा पुरा करून राजे परत आले. राजांनी शंभूबाळांचा मुका घेऊन त्यांना फिरंगोजींच्या हाती दिले आणि कूच करण्याची इशारत दिली. नौबत झडली. राजे अश्वपथकासह गड उतरू लागले. जावळीची पागा आणि छावणी पाहून प्रतापगडावर जायला राजांना संध्याकाळ झाली. राजांच्या सामानाबरोबर गेलेले माणकोजी, दहातोंडे, मोरोपंत पिंगळ्यांच्यासह गडाच्या प्रथम दरवाजात स्वागतासाठी उभे होते. राजे गडाच्या दरवाजापाशीच पायउतार झाले. राजे सर्वांसह पायऱ्या चढत होते. नजर गडावर जात होती. ठाई ठाई चौकी पहारे बसले होते. मुक्याच्या जागी तोफांचे मारे होते. राजे गडावर आले. गडाच्या प्रथम माचीवर उभे राहून त्यांनी मुलखावर नजर टाकली. सूर्याच्या मावळत्या किरणात कोयनाखोरे उजळून निघाले होते. समोर महाबळेश्वर उभा होता. राजांनी महाबळेश्वरला वंदन केले. राजे बालेकिल्ल्याकडे चालू लागले. बालेकिल्ल्यात प्रवेश करताच समोर सदर दिसू लागले. सदरेसमोर केदारेश्वराचे सुबक मंदिर होते. राजे जेव्हा प्रथम डोंगरावर आले होते तेव्हाच त्यांना हे शिवलिंग सापडले होते. तो शुभ शकून समजून राजांनी देऊळ बांधण्याची आज्ञा केली. केदारेश्वर हे नाव ठेवले. राजांनी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि राजे वाड्याकडे वळले. प्रतापगडाच्या अगदी उंच जागेवर मोरोपंतांनी वाडा बांधला होता. वाडा आकाराने लहान होता पण सुबक होता. सुरूदार खांबांनी दर्शनी भाग सजला होता. पुढच्या चौकावर माडी होती. महिरपी खिडक्यांनी ती सुशोभित झाली होती. राजे आपल्या महाली आले तेव्हाच दारातच त्यांचे पाय खिळले. आलेले सामान मनोहारी नीट लावून घेत होती. दासींची धावपळ महालात चालू आहे. राजांना पाहताच दासी अदबीने उभ्या राहिल्या. संदुकीतून काढलेला अंगरखा तसाच हाती घेऊन मनोहारी उभी राहिली. राजे म्हणाले, कोण मनोहारी? तू इथं कशी? मनोहारी म्हणाली, मासाहेबांनी पाठवलं. त्या म्हणाल्या, कपड्यालत्तांची काळजी घेणारं तिथं कोणी नाही. राजे हसून म्हणाले, मासाहेबांनी सांगितलं, मग आम्ही काय म्हणणार? ठीक आहे, लावून घे सामान. सर्व आलं का ते नीट पहा. आम्ही खाली जातो. राजे वळले. मागून आवाज आला, जरा थांबावं. राजे थांबले. मनोहारी अंगरखा ठेवून पुढे आली. तिचा चेहरा व्यथित झाला होता. तिने राजांच्या समोर मूठ उघडली. मनोहारीच्या हातात सईबाईंची प्रवाळाची अंगठी होती. त्या अंगठीच्या दर्शनाने राजे घायाळ बनले. त्यांनी विचारले, ही तुझ्याकडे कशी? मनोहारीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, राणीसाहेबांना जेव्हा जास्त झालं तेव्हा आपण न याल म्हणून ही अंगठी त्यांनी माझ्याकडे दिली होती. सांगितलं होतं की मी गेल्यावर ही त्यांना दे. राजगडावर वेळ मिळाला नाही, अंगठी देता आली नाही. मनोहारीने डोळे टिपले. राजे निश्वास सोडून म्हणाले, आम्ही आमची आठवण म्हणून ही अंगठी राणीसाहेबांना दिली होती. त्यांनी विश्वासानं ती तुझ्या हाती दिली. राणीसाहेबांची आठवण म्हणून ती तुझ्या बोटात ठेव. एवढे बोलून राजे निघून गेले. मनोहारी चकित होऊन राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती.
सारे गडावर आले आणि सारे जावळीखोरे चैतन्यमय झाले. महाराजांचे जीवाभावाचे सारे सरदार गडावर गोळा होत होते आणि एके दिवशी कान्होजी जेधे येत असल्याची वर्दी गडावर आली. राजांना ते ऐकून फार समाधान वाटले. कान्होजी गडावर आले. कान्होजींनी आपला शब्द खरा केला होता. कान्होजी एकटे आले नव्हते. कान्होजींच्या बरोबर शितोळे, खोपडे, गायकवाड, डोहार, मारणे, कोंडे, मरळ, शिळमकर वगैरे सारे देशमुख वतनदार आपल्या जमिनीशी आले होते. देशमुख आले म्हणजे इतरही वतनदार आले. कान्होजींनी उत्साह आणला, प्रेम आणले, राजनिष्ठा आणली. त्याने राजांचा विश्वास दुणावला. साऱ्या सरदारांनी, देशमुखांनी, वतनदारांनी बेलरोटीची शपथ घेऊन राजनिष्ठा व्यक्त केली. राजांनी सर्वांनाच एकाच पंक्तीला घेऊन भोजन केले. राजांची पागा 7,000 वाढली होती. पायदळही 3,000 जमा झाले होते. कान्होजींनी विचारले, राजे, लढाईचा बेत मोठा दिसतो. खानाची कुमक भारी असणार. कान्होजी, जावळी खोऱ्यात येणाऱ्या 100 शत्रूंना आमचा माणूस पुरेसा आहे. आमची कुमक नुसती माणसांची नाही. आमच्या मागे रक्षणार्थ सह्याद्रीची कूस उभी आहे. आशीर्वाद द्यायला महाबळेश्वर आहे. इतरांप्रमाणे शरणागती पत्करून कायमचे ताबेदार राहणार की नव्यानं स्थापन झालेल्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या उपक्रमाची परिपूर्ती करून एकदाचे सर्व शृंखलातून मुक्त होणार याचा निकाल या मोहिमेत लावण्याचा आमचा निश्चय आहे. पण खान वाई सोडील का? त्याला सोडावीच लागेल. खानाबरोबर प्रतापराव मोऱ्यांसारखी माणसं आहेत. जावळीवर पुन्हा ताबा मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांच्यासारखी बरीचशी या भागाची माहितगार माणसं खानांना आणली आहेत. आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीवर खान आपण होऊन तिकडे वळेल. तो नाही वळला तर वळवावा लागेल. प्रतापगडावर बसून राजे जसा विचार करीत होते, अंदाज बांधित होते, तसा खानही वाईत बसून राजांची हालचाल समजून घेत होता. खान त्रस्त झाला होता. शिवाजीचा एवढा मुलूक ताब्यात आणला, एवढी लूट केली, पण शिवाजी जावळी सोडून कसा बाहेर पडत नाही याचे खानाला कोडे पडले होते. एवढी मोहीम चालवूनही सारे कसे शांत होते. ही शांतता खानाला बेचैन करीत होती. जावळीजवळ गोळा केलेल्या सैन्याची खबर खानाला मिळाली होती. शिवाजीला अधिक उसंत देणे म्हणजे नव्या संकटाला तोंड देणे हे खान ओळखून होता. खानाने शिवाजीचा अंदाज घ्यायचे ठरवले. त्याने शांततेला तोंड फोडले. खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला वकील म्हणून प्रतापगडावर पाठवायचे ठरवले. बलाढ्य शत्रूचा वकील आपणहून राजांच्या दरबारी येत होता. खानाचा वकील आपणहून भेटायला येतो यावर कुणाचा विश्वास बसेना. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्या अश्वपथकासह गडाच्या पायथ्याशी आल्याची वर्दी आली. राजांनी जेधे, पानसंबळ, पंताजी, गोपीनाथ, अण्णाजीपर्यंत यांना वकिलाला सामोरे जाऊन मानाने गडावर घेऊन यायला पाठवले. साऱ्यांचे लक्ष आता वकिलाकडे लागले होते. गडाच्या दरवाजाशी पंताजी, गोपीनाथ हे कृष्णाजी भास्करांना सामोरे आले. कृष्णाजी भास्कर छिलछिलेट अंगलटीचे उंच पुरे देखणे होते. त्यांचे घारे डोळे मनाचा ठाव घेणारे होते. डोक्याची पगडी, अंगात रेशमी पिवळा अंगरखा आणि कमरेत तलम मलमली धोतर परिधान केलेले कृष्णाजी आपल्या नजरेने गड आणि परिसर निरखत होते. पंताजी, गोपीनाथांनी त्यांची ओळख करून दिली. पंताजी म्हणाले, आपल्या भेटीसाठी राजे वाट पाहत आहेत. आम्ही येण्याआधीच आमच्या आगमनाची वार्ता आली असेल नाही? पंताजी हसले, म्हणाले, मोठ्या माणसांच्या हालचाली इतक्या लपून राहत नाहीत. चलावं. कृष्णाजी गड निरखत चढत होते. गडाचा कडेकोट बंदोबस्त त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता. गडाच्या सदरेवर येताच दुहेरी तटबंदीनं बंदिस्त असलेला गड कृष्णाजी भास्करांच्या नजरेत भरला. गडावरच्या चौक्या पहारे, बुरुजांवरच्या पल्लेदार तोफा, तोफगोळ्यांचे ढीग सारे प्राप पाहून कृष्णाजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते पंताजींना म्हणाले, पंत, इथं तर लढाईची जय्यत तयारी दिसते. गैरसमज होतो. राजांच्या कोणत्याही गडावर हा नेहमीचाच बंदोबस्त असतो. देवदर्शन घ्यावं. केदारेश्वराचे दर्शन घेऊन कृष्णाजी भास्कर वाड्याकडे येऊ लागले. राजे कपडे करून आपल्या महालात तयार होते. कृष्णाजी भास्कर सदरेत आले. सदरेच्या सरदारांच्या ओळखी करून दिल्या गेल्या आणि राजांचे बोलावणे आले. पंत बैठकीच्या जागी कृष्णाजींना घेऊन गेले. राजे बैठकीवर बसले होते. कृष्णाजींची ओळख पंतांनी करून दिली. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला व ते म्हणाले, आम्ही आपलं भाग्य समजतो की खानसाहेबांनी आमची आठवण ठेवली. कृष्णाजी पंत म्हणाले,
राजे, खानसाहेब का परके आहेत? त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमभाव आहे. तसं नसतं तर एवढ्या बलशाली खानांनी आपल्याकडे मला पाठवलं नसतं. खानसाहेबांना आमचे धन्यवाद द्या. जसे महाराज साहेब तसे खान आपणास वडील आहेत. त्यांची भेट झाली तर जरूर घेऊ. कृष्णाजी भास्करांनी खानाचे पत्र पुढे केले. राजांनी पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले. पंताजींनी पत्र घेतले, उघडले. पंताजी वाचू लागले. तुमचा उद्धटपणा शहाच्या मनास झोंबत आहे. निजामशाही बुडाल्यानंतर स्वतः हस्तगत केलेला मुलूक आदिलशहाने मोगलांना तहात दिला होता. तो डोंगरी किल्ल्यांनी भरलेला मुलूक तुम्ही काबीज केल्यामुळे तेथील राजा जळफळत आहे. चंद्ररावांचे विस्तीर्ण राज्य तुम्ही हरण केले आहे. कल्याण भिवंडी घेऊन तुम्ही अल्लाह परवरदिगारच्या मशिदी जमीनदोस्त केल्या आहेत. काझी व मुल्ला यांना कैद केलेले आहे. त्यासाठी राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे तू संधी कर आणि सर्व किल्ले व मुलूक देऊन टाक. सिंहगड, लोहगड, पुरंदर, चाकण, नीरा व भीमा यातील प्रदेश सोडून दे. एकंदरीत आमची धडगत दिसत नाही, राजे म्हणाले. कृष्णाजी भास्कर म्हणाला, राजे, माझा सल्ला विचाराल तर खान म्हणतात त्याप्रमाणे सल्ला करावा. तसं झालं नाही तर खानाची भारी फौज आपणावर तुटून पडेल. खानाची ताकद किती प्रचंड याचा तपशील राजांना मिळालाच होता. ते आम्ही जाणतो. पण खानसाहेब एक विसरतात. आम्ही शहाजीराजांचे पुत्र आहोत. आमचे एक बंधू अपघाती मृत्यू पावले. विजापूरच्या फर्जंद शहाजीराजांना दुसरा मुलगा गेलेला परवडायचा नाही. कृष्णाजी भास्कर चकित झाले. हा अनोखा वार होता. आपला पवित्राबदलीत कृष्णाजी म्हणाले, पण एवढ्या दूरवर गोष्टी न्यायची जरुरीच काय? आपण वाईला आलात, खुल्लमखुल्ला गोष्टी झाल्या तर सारे गैरसमज दूर होऊन जातील. कृष्णाजी, गैरसमज आमचे नाहीत. कल्याणला मशिदी पाडल्या हे खरं की खोटं हे खानांनी मनात आणलं तर कळायला फारसा वेळ लागणार नाही. स्वतःच्या आचरणावर खान अंदाज बांधतात म्हणून अशी गफलत होते. बारीक सारीक गोष्टी मनात न आणल्या तरच यातून काहीतरी चांगलं निघेल. आमच्या मनात काही नाही. आम्ही मनमोकळेपणाने विचार करू. आपण राहावं, आमचं उत्तर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. जशी आज्ञा, कृष्णाजी भास्कर म्हणाले. राजांनी कृष्णाजींना मानवस्त्र देऊन त्यांना निरोप दिला. कृष्णाजी भास्करांची एका स्वतंत्र घरात व्यवस्था केली होती. तिकडे कृष्णाजी पंतांना पाठवून राजे आपल्या महाली गेले. सदरेवरची मंडळी पंतांच्या भोवती गोळा झाली. खानाच्या पत्रास राजे काय उत्तर देतात याबद्दल प्रत्येकाच्या मनात विचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी राजांनी आपले सर्व विश्वासू मातब्बर गोळा केले. त्यांना घेऊन एकांतात खलबत बसले. खानाच्या पत्राचा मसुदा सांगण्यात आला. राजांनी खानाकडून अभय देऊन शपथ घेऊन वाईला भेटावे असा अनेकांनी सल्ला दिला. राजे म्हणाले, खान इतका सोपा वाटतो? मित्राचा अंदाज चुकला तरी चालतो, पण शत्रू? त्याचा अंदाज कमी करून चालत नाही. शत्रूचं पुरं वजन वाढवूनच शत्रूला पाहावं हे आमंत्रण इतकं साधं नाही. त्या खानाला विजापूर दरबारानं आम्हा सफा करून जिवे मारून टाकण्याची आज्ञा दिली आहे. तो इतक्या सरळपणाने भेटेल? या खानाची कर्तुक आठवा. शिराच्या कस्तुरी रंगाला भेटीला बोलावून यानंच ठार केला. खान महम्मदाचा खून यानंच केला. एवढंच काय, पण खुद्द आमचे दादा महाराज यांना याच दगलबाजानं विश्वासघातानं मारलं. खानाला भेटायचं झालं तर त्यानं इथंच येऊन भेटलं पाहिजे. खान तयार होईल? पाहू, जगदंबेच्या मनात असेल तर होईल. त्यानंतर राजांनी पंताजी गोपीनाथांची एकांती भेट घेतली. पंताजी गोपीनाथ म्हणजे बुद्धीचे आगर, धूर्त, खास मुरब्बी आणि विश्वासाचा माणूस. एवढा घरोबा की सारे पंतांना पंताजी काका म्हणून म्हणत. पंताजी येताच राजे म्हणाले, पंत, खानाचा वकील आला. म्हणजे रिवाजाला धरून आमचाही हेजीब खानाच्या गोटात जावयास हवा. आमचे हेजीब म्हणून तुमची निवड केली आहे. आम्ही कृष्णाजी भास्करास आज निरोप देतो. तुम्ही नंतर अफजलकडे जावं. जशी आज्ञा. पंत, आमचा तुमच्या निष्ठेवर विश्वास आहे. खान होईल त्या मार्गानं वळवायलाच हवा. ते कसब तुमचं आहे. राजांनी कृष्णाजी भास्करला बोलावले. कृष्णाजी पंत येताच राजे म्हणाले, कृष्णाजी भास्कर, आम्ही खानाच्या पत्राचं उत्तर तयार केलं आहे. ते तुमच्याबरोबर दिलं तर योग्य होणार नाही. रिवाजाला सोडून होईल. त्यासाठी खानांच्याकडे आम्ही आमचे हेजीब पंताजी गोपीनाथ यांना पाठवित आहोत. तुम्ही त्यांची व खानांची भेट घडवून द्यावी. जशी आज्ञा. कृष्णाजी भास्कर म्हणाला,
खानाच्या वकिलाला वस्त्रे देऊन सन्मानाने पाठवले गेले. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाकडे जायला निघाले. राजांनी त्यांना एकांती घेतले. राजे म्हणाले, तुम्ही खानाशी सर्व बोलणी करा. आमचा मनसुबा तुम्हास माहीतच आहे. खानाकडून प्रत्येक गोष्टीला क्रियाशपथ घ्या. त्यांनी मागितली तर बेलाशक द्या. अनमान करू नका. तुमच्याबरोबर माणसं देत आहो, ती सारी नजरबाज आहेत. खानाचा हेतू काय आहे याची पुरी खात्री करून घ्या. जेवढं पाहता ऐकता येईल व समजून घेता येईल तेवढं करून माघारी या. खानाकडे जाताना पालखीतून खाशा इतमामानं जा. भवानी तुम्हास यश देव. पंताजी गोपीनाथांनी राजांचा निरोप घेतला. कृष्णाजी भास्कर आल्याचे कळताच खानाने तातडीने बोलावणे पाठवले. शिवाजीचे उत्तर ऐकायला खान अधीर झाला होता. कृष्णाजी भास्कर आला. खान शाही बैठकीवर बसून हुक्का पित होता. कृष्णाजीकडे पाहून तो गरजला, कहो कृष्णाजी, कुछ हाले मुलाकात बयान करो. आपलं पत्र शिवाजीला दिलं. पत्रामुळे शिवाजी पुष्कळ नाराज दिसला. खान खुशीने हसला. आपली ताकद शिवाजीला पुरी माहीत आहे. मग यायला तयार झाला? नाही. शिवाजी इथं यायला भीतो. मी सांगितलं की खानसाहेबांचा राग भारी असतो. खानसाहेब चालून आले तर ते परवडायचं नाही. फिर? शिवाजी म्हणाला की खानांना सांगा, फर्जंद शहाजीराजांना पण दुसरा मुलगा गेल्याचं आवडणार नाही. अफजल खानच्या हातातील हुक्क्याची नळी सुटली. ती खानाने उचलली आणि तो मोठ्याने हसला. म्हणाला, दुश्मन होशियार तेज मालूम होता है. कृष्णाजीने शिवाजीचा गड मुलूक सारी माहिती खानाला दिली. राजांचा वकील येत असल्याचे सांगितले. खान विचार करत होता. शिवाजीचा अंदाज लागला नव्हता. कुठेतरी पाणी वाढत होते. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत आले. कृष्णाजी पंत त्यांना सामोरे गेले. गोपीनाथ पंत खानाच्या गोटाकडे जात होते. मागे पुढे स्वार जात होते. मध्ये पांढऱ्या कपड्यांच्या भोयांनी पंतांची पालखी तोलली होती. दांडीच्या गोंड्यांना धरून गोपीनाथ पंत छावणीवर नजर टाकत होते. पालखी सुशोभित होती. पुढच्या दांडीला लावलेले चांदीच्या व्याघ्र मुखाचे डोळे माणकांचे होते. भगव्या रेशमी वस्त्रांनी पालखीच्या रेशमी दांड्या झाकल्या होत्या. खान गोपीनाथांची वाटच पाहत होता. गोपीनाथांनी खानाला मुजरा केला. कृष्णाजी पंतांनी राजांच्या वकिलाची ओळख करून दिली. खासगी भेटीची विनंती केली. खानाने साऱ्यांना दूर केले. गोपीनाथ पंत खानाला म्हणाले, आपल्या पत्रानं राजांना धन्यता वाटली. राजांनी आपल्याला उत्तर पाठवलं आहे, वाचा. पंताजी गोपीनाथ वाचू लागले. आपली आज्ञा शिरसा मान्य. आपण कृपावंत, म्हणूनच माझ्या गुन्ह्यांना माफी करून धजलात. आपण मागता आहात ते सारे किल्ले व जावळी मी द्यायला तयार आहे. ज्यांच्या पुढे नजर वर करून पाहणे कठीण अशा आपणासमोर मी केव्हाही कट्यार ठेवण्यास तयार आहे. खानाच्या खुशीला हद्द उरली नाही. वरून हर्ष न दर्शवता खान म्हणाला, मग राजे केव्हा येतात? माफी असावी हुजूर, पण राजे इथं यायला डर घेतात. आपल्या स्नेहाचं सेवेचं प्रतीक म्हणून राजांनी भेट पाठवली आहे. आज्ञा होईल तर? जरूर. पंताजी गोपीनाथांनी टाळी वाजवली. हुजरे आत आले आणि तबक ठेवून माघारी गेले. पंताजी गोपीनाथांनी तबकावरचे आच्छादन काढले. सुवर्ण तबकात रत्नजडित म्यानात बंदिस्त असलेली सुवर्णमुठीची नाजूक कट्यार होती आणि मखमलीच्या निळ्या छोट्या गिर्दीवर मोत्यांचा कंठा होता. भान विसरून खानाने दोन्ही वस्तू उचलल्या. गोपीनाथ पंत म्हणाले, गुस्ताखी माफ हो हुजूर, पण विजापूर दरबाराच्या कट्यारीपेक्षा ही कट्यार नामी आहे. मतलब? आपल्यापाशी जवाहिरे आहेत. ते कट्यारीची कदाचित किंमत करू शकतील, पण कंठ्याची किंमत करणं अशक्य. खान कंठा पाहत होता. एक मोती बोरा एवढा होता. खान पुटपुटला, शिवाजीपाशी अशी दौलत आहे? हुजूर, आपल्या मेहरबानीची थोरवी काय सांगावी. हा तर एक बूंद आहे, पण एवढा भारी तोफा द्यायचं कारण? आपण फर्जंद शहाजीराजांचे दोस्त, म्हणजे वडिलांसमान. आपला आशीर्वाद राजांना लाभला तर राजे आपल्यासारख्या बुजुर्ग माणसावरून दौलत निछावर करायला मागे पाहत नाहीत. याचा आपणास प्रत्यंतर येईल. खानाचा डावा हात दाढीकडे गेला. डोळे हातातल्या कंठ्यावर खिळले होते. पंताजी गोपीनाथ सांगत होते, राजे कचदिल आहेत. वाईला यायला घाबरतात. आपण कौल द्यावा. राजे निर्भय होऊन जावळीस येतील. तुम्ही मागाल ते देतील.
खानाने पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले. त्यांची नजर परत कंठ्यावर गेली. खान म्हणाला, शिवाजी राजा हरामजादा काफर जावळीला कबूल जागा, तिथं बोलावून दगा करणार नाही ना? पंताजी गोपीनाथ हसले. खान संतापला. का हसतोस? ऐकलं होतं खानांची छाती पोलादी आहे हुजूर. एकच गोष्ट सांगतो, आपण जावळीला या, आपल्या सर्व सैन्यानिशी या. राजे ते भाग्यच समजतील. राजांचा आपल्यासमोर काय पाडा? त्यांची ताकद केवढी? मुंगीनं हत्तीशी झुंजतो म्हटलं तर समजेल का? जमेल का? आपण राजांना आदिलशाही अवकृपेतून सोडवून घेतलं तर राजे तृप्त होतील. करोडो होनांची बरसात करतील. करोडो होन? राजांना लढणं कठीण, ते कठीण नाही. तुमच्या बाबतीत तर मुळीच नाही. 60,000 होनांसाठी बजाजीला सोडणारा खान करोडो होनांच्या चक्रात पडला. त्याच्या मनाचा गोंधळ वाढत होता. तो ओरडला, लेकिन तुम बम्मन हो, गवाह बनकर यकीन दिला सकते हो, हम राजा की मुलाकात जरूर लेंगे. पंताजी गोपीनाथरावांनी शपथ घेतली. खानाला करोडो रुपयांची संपदा दिसत होती. खानाला विचार करायला उसंत नव्हती. खानाला विचार करायला उसंत हवी होती. त्याने पंताजी गोपीनाथांना मानाने ठेवून घेतले. पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत खानाचा पाहुणचार घेत होते. कृष्णाजी पंतांनी या शिवाजीच्या वकिलांची अनेक सरदारांशी ओळख करून दिली. राजांची माणसे बावळटपणाने सारे पाहत छावणीत भटकत होती. खानाने खास मसलत भरवली आणि शिवाजीची भेट घेण्याचा आपला बेत सांगितला. वजीर सरदारांनी जावळीला जाऊ नये, शिवाजी विश्वासघात करील असा सल्ला दिला. खानाने कृष्णाजी भास्करला विचारले, शिवाजी जावळी सोडून बाहेर येईल? हुजूर, मी अंदाज काढला आहे. काही झालं तरी जावळी सोडून बाहेर यायचं नाही असा विचार करून शिवाजी प्रतापगडावर बसला आहे. खान दाढी कुरवाळीतच विचार करीत होता. त्यांनी निर्णय जाहीर केला. शिवाजी हरामजादा आहे. सरळ जंगामध्ये तो उतरणार नाही. जावळीला सैन्य घेऊन जाऊ. सरळ सापडला तर सरळ आणू, नाहीतर जावळी मुलूक सफा करून शिवाजीचा मुर्दा घेऊन येऊ. हा विचार साऱ्यांना पटला. खानाने सर्वांना रजा दिली. कृष्णाजी भास्कर तेवढा ठेवून घेतला. खानाने विचारले, कृष्णाजी, शिवाजीपाशी एवढी दौलत आहे? हुजूर, शिवाजी म्हणजे जातीचा लुटारू. ज्यानं जावळी लुटली, कल्याण खजिन्यासकट कल्याण भिवंडी लुटली, मोगलांचं जुन्नर लुटून घरात आणलं, त्याच्याजवळ काय नाही. खानसाहेब, आपली गोष्ट सोडाच, पण मी आपला वकील म्हणून गेलो होतो तर परत येताना त्यानं मला भरजरी वस्त्र, मोत्यांचा चौकडा, सुवर्णांची कडी व पदकं, एक अरबी घोडा व 5,000 होऊन दिले आहेत. खान आश्चर्याने पाहत होता. हा हुजूर, कृष्णाजी शिवाजीची दौलत हाती घेऊ, मग शिवाजी घेऊ. शिवाजी जातो कुठं? खान हसला आणि तो हसल्यामुळे कृष्णाजीला हसावेच लागले. दुसऱ्या दिवशी सन्मानाने पंताजी गोपीनाथांना परत पाठवले. पंताजी वकिली करून गडावर आले. सदरेवर सारे सरदार पंताजींनी आणलेली बातमी ऐकण्यास उतावीळ होते. राजांनी विचारले, पंत, खानांनी काय निरोप दिला? राजे, खान आपल्या नजराण्याने खुश झाले. आपल्या विनंतीनुसार ते जावळीला यायला तयार आहेत. पण येताना ते सडे येणार नाहीत. त्यांच्याबरोबर त्यांची फौज सर्व सरंजामासह येईल. त्यात आम्हाला आनंद आहे. पंत, तुम्ही थकला असाल, विश्रांती घ्या. पंत मुजरा करून गेले. सायंकाळी राजे एकटेच पूर्वेच्या बुरुजावर उभे होते. जावळी खोऱ्यात थंडी उतरू लागली होती. राजांना गारवा जाणवत होता. मानेवरचे केस वाऱ्याने रुळत होते. राजे भान विसरून समोरचे विस्तीर्ण जावळी खोरे निरखित होते. मनात विचारांचे काहूर माजले होते. गडावर रात्र उतरली. चौक्या पहाऱ्यांच्या मशाली फरफरू लागल्या. पाठीमागच्या पावलांच्या आवाजाने राजे भानावर आले. कोण? मी मानकोजी. काका, काळोखात कशाला आलात? राजे, थंडी उतरते आहे, गार वारा सुटतो आहे, अशा वेळी नुसते अंगरख्यानं वावरणं बरं नव्हे म्हणून शाल आणली. शाल कोणी दिली? सदरेवर होतो, मनोहारीनं बोलावलं. उगीच राणीसाहेबांनी तिची निवड केली नाही. राजांनी अंगावर शाल घेतली व ते म्हणाले, चल जाऊ आपण. दोघे वाड्यावर आले. रात्रीचे भोजन झाले. राजे आपल्या महालात गेले. एकटेच बैठकीच्या लोडाला टेकून बसले. खूप वेळ तसाच गेला आणि महालात मनोहारीने प्रवेश केला. मनू, का आलीस? राजांनी विचारलं. समयांच्याकडे पाहत मनोहारी म्हणाली, आपली झोपायची वेळ झाली तेव्हा समया शांत करायला. नको, राहू देत. आणि हे बघ, सदरेवर कोणी असेल तर पाठवून दे, तू झोप जा.
राजांनी पंतांना बोलवायला सांगितलं. पंत आले. राजांनी तानाजीला हाक मारून महालाबाहेर उभे केले. राजांनी महालाचे दार लावून घेतले आणि ते पंताजींना म्हणाले, पंत बसा, संकोच करू नका, खूप बोलायचं आहे. पंत बसले नाही. राजे येरझाऱ्या घालीत होते. एकदम ते थांबले. पंताजींच्याकडे पाहत राजे म्हणाले, पंत, तुम्ही विश्वासाची माणसं, जुनी राजकारणात पोहलेली, म्हणूनच आम्ही ही जबाबदारी तुमच्यावर टाकली. सदरेवर सारे होते म्हणून आम्ही फार विचारलं नाही. घडला तो करीना सांगा, आम्ही ऐकायला तयार आतुर आहोत. पंतांनी प्रतापगड सोडल्यापासून खानाच्या छावणीत प्रवेश केल्यापर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला. पंत म्हणाले, राजे, खान धूर्त आहे, बुद्धिमान आहे. जसा शरीरानं बळकट आहे तसाच तो मनानं खंबीर आहे. पण काय? आपला तर्क बरोबर ठरला. आपली भेट उघडताच ती पाहताच खान बैठकीवरून उतरला. त्या दोन्ही चिजा पाहून त्याचे डोळे विस्फारले. खानाचा लोभी स्वभाव ओळखणं फारसं कठीण नव्हतं. पुढं सांगा. खान जावळीला यायला राजी आहे. त्याचा हेतू? मी गेल्यानंतर खानानं बैठक भरवली. साऱ्यांनी जावळीत जाऊ नये असा सल्ला दिला, पण खानानं ते मानलं नाही. राजे एकटक पंताजींच्याकडे पाहत होते. राजे म्हणाले, पंताजी, हा आमच्या जीवनमरणाचा प्रसंग आहे. तुम्हाला भवानीची शपथ आहे. खानाच्या मनात काय आहे हे आम्हाला खरं सांगा. हे संकट पार पडलं तर राज्याचा कारभार तुमच्यासारख्या विश्वासू माणसाला आम्ही देऊ. पंताजी गोपीनाथांनी शपथ घेतली. ते म्हणाले, राजे, राजकारण अत्यंत सावधतेनं करावं हे उचितच आहे. आपण विश्वास धरावा. आजवर इमानी इतबारे सेवा केली, ती लक्षात घ्यावी. ती लक्षात घेतली म्हणूनच ही जोखीम तुमच्यावर टाकली. सांगा पंत, खानाचा इरादा मैत्रीचा आहे की? राजे, खानाच्या मनात दुष्टबुद्धी आहे. सल्ला करून तुम्हास भेटीस आणून कार्यभाग साधताच दगा करून कैद करून विजापुरास न्यावे ऐसे आहे. मग तुमचा सल्ला काय आहे? खान लालचावला आहे. त्याचा फायदा घेऊन खानास नाना प्रकारे जावळीस घेऊन येतो. तुम्हास हिंमत असली तर खानास एकांगी करून मारावा, लष्कर लुटावं, राज्य आपलं करावं. राजांना तो विचार पटला. पंताजींना राजांनी प्रसन्न होऊन 5,000 होऊन दिले. ते म्हणाले, पंत, तुम्ही खानाकडे जा. त्याला सांगा, राजा भितो. भेटीस याव्यास धीर पुरत नाही. तरी आपण जावळीस यावे हाती धरून धीर भरवसा घेऊन पातशहाचे मुलाजमतीस घेऊन जाऊन मला ऊर्जित करतील तरी थोरपणा आहे. दुसऱ्या दिवशी राजांचा निरोप घेऊन पंताजी गोपीनाथ खानाकडे रवाना झाले. खान जावळीत उतरणार याबद्दल राजांना कसलीच शंका नव्हती. राजांनी भराभर पावले उचलली. नेताजी पालकरांना जावळी आणि वाईत रोखण्याचे काम दिले. खान जावळीत उतरला की त्यांनी घाटमाथा सांभाळावा असे ठरले. साऱ्या सरदारांच्या जागा अशाच तऱ्हेने राजांनी निश्चित केल्या. गडावरून जावळीचा नकाशा समोर होता. राजा सर्वांना आपापली ठिकाणी दाखवित होते. सरदारांना आता चेव चढला होता. लढाईसाठी ते आतुर झाले होते. राजे कोयना खोऱ्यात फेरफटका मारून आले. खानाला उतरण्यासाठी कोयना खोरे सोयीचे होते. खानाच्या तळासाठी राजांनी प्रतापगडापासून दक्षिणेस कोसभर अंतरावर असलेल्या पार गावाजवळ खानाच्या छावणीची जागा निवडली. रडतोंडीच्या घाटाने उतरताना खानाला त्रास होऊ नये म्हणून वाटेवरची झाडे तोडून मार्ग मोकळा केला. पंताजी गोपीनाथ यावेळी खानाशी वाटाघाटी करीत होते. पंताजी गोपीनाथांनी खानाला पुरा विश्वास दिला होता. तो म्हणेल ते कबूल केले. पंताजींनी सांगितले, राजा कचदिल आहे, म्हणूनच आपल्याला जावळीत येण्याचा त्रास, तिथं भेटीस येतील दिलासा करून बरोबर घेऊन जाणे. खानाने ते मान्य केले. निरोप घेता घेता गोपीनाथांची खानास विनंती केली. ऐश्वर्यात उणेपणा पडणार नाही, पण अशा भेटीच्या प्रसंगी काहीतरी खास खरेदी करून खानांना भेट द्यावी अशी राजांची इच्छा आहे. आपल्या छावणीत असलेल्या बाजार हिऱ्या मोत्यांचे व्यापारी जर आपल्याबरोबर येतील तर तिथंच खरेदी होऊन आपल्या व आपल्या सरदारांच्या यथोचित सत्कार करता येईल. बेशक बेशक, हमारे साथ मोतिये जवाहिरे सभी तो आएंगे. खानाने आपल्या खास विश्वासाचे सरदार जावळीची व्यवस्था पाहण्यासाठी पंताजींबरोबर पाठवले. खानास पुरा विश्वास यावा म्हणून राजांनी त्यांच्या सर्व सोयी करायचे मनावर घेतले. कोयनाकाठच्या पार गावाजवळ सैन्याचा तळ द्यायला प्रशस्त जागा व्हावी म्हणून झाडे झुडपे तोडून चांगले विस्तीर्ण मैदान केले. दाट जंगलाने व्यापलेला कोयना खोऱ्यात तेवढीच मोकळी जागा दिसत होती. खानाच्या तळापासून जागोजाग धारकऱ्यांच्या गुप्त व प्रकट चौक्या ठेवून त्यावर कारकून नेमले.
खानाच्या भेटीसाठी राजांनी गडाखालच्या माची सोंडेची जागा निवडली. ही जागा अशा ठिकाणी होती की गडावरून तेथे संपूर्ण लक्ष ठेवता येत होते. आनाजी मालकऱ्यांना राजांनी या जागी उत्तम सदर उभारण्याची आज्ञा दिली. राजे म्हणाले, आनाजी, सदर अशी तयार करा की असली देखणी ऐश्वर्य संपन्न सदर विजापूरच्या दरबारीही नसावी. पंताजी गोपीनाथरावांबरोबर जी खानाची माणसे आली होती त्यांनी कोयनातळाची जागा पाहिली. त्यांना ते ठिकाण पसंत पडले. तेथून भेटीची जागा नजरेच्या टप्प्यात येत होती व नदीकाठ असल्याने तो पाठीशी घालून प्रसंग आलाच तर किल्ल्याला चटकन शह देता येण्यासारखा होता. राजांनी खानाच्या माणसांना भरपूर द्रव्य देऊन त्यांना संतुष्ट करून परत पाठवले. खानाने वाईची छावणी दुभंगली, आपली माणसे निवडली व तळ जावळीला हलवण्याची आज्ञा दिली. खानाचा निम्मा तळ जावळीकडे सरकू लागला. हत्ती तोफांचे गाडे ओढू लागले. खानाबरोबर निवडक 10-12 हजार स्वार, तोफखाना, पायदळ, बुत्रणाला बाणांचे उंट व जेजाला होता. जंगली व डोंगराळ प्रदेशातून एवढा कबिला चढवताना व जावळी खोऱ्यात उतरताना खानाच्या लोकांच्या नाकी दम भरला. खान आपल्या प्रचंड लष्करासहित कोयना खोऱ्यात आला. छावणीची जागा पाहताच खान खुश झाला. रडतोंडीच्या घाटाने उतरताना झालेले सैन्यांचे हाल विसरून गेला. शाही डेरे उभारले गेले. हजारो घोड्यांची पागा उभी राहिली. हत्ती साखळदंडाने ठाणबंद केले होते. उंटांच्या तांड्यांनी पूर्वेकडचा माळ व्यापला. तोफांचे आवाज, गाडे, लहान मोठ्या तोफा छावणीत विखुरल्या होत्या. खानाच्या सैन्याला मदत करण्यासाठी राजांनी शेकडो बेगारी छावणीत पाठवले होते. खानाबरोबर आलेल्या बाजार बुगणे छावणीपाशी आपला बाजार भरवण्यात गर्क झाले होते. त्यात हर जिन्नस भरला होता. मोतिये, जवाहिरे खानाच्या भेटीकडे डोळे लावून बसले होते. भेट होताच मानकऱ्यांना आहेर करण्यासाठी शिवाजी मोठी खरेदी करणार याबद्दल त्यांची खात्री होती. गडावरून खानाची छावणी दिसत होती. खानाच्या तळावर असलेल्या प्रत्येक वस्तूचा तपशील राजांना मिळत होता. खान छावणीत स्थिर होताच राजांनी दूर ठेवलेले सैन्य जवळ आणण्यास सुरुवात केली. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक ठेवले. नेताजी पालकर महाबळेश्वरची वाट अडवून बसले होते. सिलमकर बाचीघोलीचे घाटी नेमले होते. जावळी अंगाला बांधल होते. अफजल खानाचे सैन्य चांगलेच कोंडले होते. पण खान निराळाच विचार करीत होता. शिवाजीची भेट घ्यायची, जमलं तर शिवाजीला गिरफ्तार करायचं, नाहीतर भेटीच्या निमित्तानं एवढी मोठी फौज जावळीत घुसलीच आहे. शिवाजी गडावर गेला तर नुसत्या तोफांच्या माऱ्याने गड जमीनदोस्त करता येईल. शिवाजी जातो कुठं? भेटीच्या अटी ठरवण्यासाठी दोहो बाजूंचे वकील एकमेकांकडे खेपा घालीत होते. भेटीच्या अटी ठरल्या. भेटीसाठी दोघांनी सशस्त्र यावे. सदरेत कोणीही दोनांपेक्षा अधिक खासबदार म्हणून आणू नये. प्रथम खानाने भेटीच्या जागी यावे व राजांची वाट पाहावी. दोघांच्याही रक्षणासाठी आणखीन 10-10 सैनिक येतील. त्यांनी भेटीच्या जागेपासून बाणाच्या टप्प्यावर उभे राहावे. दोघांच्या भेटी एकांतात व्हाव्या. या अटी दोघांनाही मान्य झाल्या. एक दिवस आड करून भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या आदल्या दिवशी राजे संध्याकाळी भेटीच्या जागेवर गेले. त्यांनी शामियाना निरखला. चारी बाजूंनी दाट रान होते. माथ्यावर गड होता. राजांचा जय पराजय तेथेच निश्चित होणार होता. राजे सारे डोळ्यात साठवून माघारी गेले. राजगडावर जिजाबाईंना कळवण्यासाठी विश्वासू हेर पाठवला होता. राजांचा जवळ निवडक माणसे होती. साऱ्यांच्या चेहऱ्यावर उद्या काय होणार याची चिंता होती. आपले काम दक्षतेने पार पाडावे ही खबरदारीची जाणीव होती. रात्र झाली. षष्ठीची धीर चंद्रकौर आकाशात दिसत होती. खानाच्या तळावरचे असंख्य पालवते खानाच्या छावणीचा विस्तार स्पष्ट करीत होते. राजांचा खास नजरबाज तातडीने गडावर आला होता. राजांच्या महालात तो उभा होता. राजे पाठीवर हात बांधून निर्झाऱ्या घालीत होते. बहिर्जी सांगत होता, खान भारी आहे. 1.5 गज उंच आहे. 2 वावेचा घेर आहे. पहार सहज वाकवतो व परत सरळ करतो. असं त्याचं बळ आहे. पडलेली तोफेची गाडी एकट्याने उचललेली मी पाहिली आहे. असं? ठीक, सांग. विजापूरहून येताना तो 60 बेगमा मारून आला, असं छावणीत बोलतात. त्याच्या गुरुनं पाहताच मस्तक दिसलं नाही असं म्हटल्याचं सांगताच अंगचं बळ हेच त्याचं हत्यार आहे. खानाबरोबर रक्षक म्हणून कोण येतो? बंडा सय्यद खेरीज खानाचा कोणावरही विश्वास नाही. तोच येणार अशी खास बातमी आहे. हा सय्यद बंडा कोण? खानाच्या उंचीचा, अंगलटीचा कमी भासला तरी पोलादी हाडाचा आहे. पट्टा फिरवण्यात मशहूर आहे. मतलब 9 हातांवरचा माणूस गारद करून तो दुसरा हात करण्याआधी आपली पहिली जागा घेतो असं सांगतात. दुसरा कोणी नाही. खान गाफील आहे. आपल्या बळाचा त्याला विश्वास आहे.
छावणीत तह होणार आहे हा भरवसा आहे. खानाच्या तळावर आपल्या माणसांची नजर आहे. 9 हातांवरचा माणूस गारद करतो. राजे पुटपुटले. जी, बहिर्जी उद्गारला. काही नाही बहिर्जी. राजांनी आपल्या हातातील पोहोची उतरविली आणि ती बहिर्जीला देत ते म्हणाले, तुझ्या कामाला तोड नाही. भेटीपर्यंत काही महत्वाचं समजलं तर कळविण्यात विलंब करू नको. जा. बहिर्जी मुजरा करून गेला. राजे काही क्षण विचार करत होते. दुसऱ्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. राजे गडबडीने सदरेवर आले. नेताजी बांदल जेधे हे तर केव्हाच आपल्या जागी गेले होते. उरलेले राजांची आज्ञा ऐकण्यास उतावीळ होते. आत्रे, माणकोजी, दहातोंडे, रांझेकर, सुभानजी, इंगळे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, संभाजी कावजी असे अनेक वीर राजांच्याकडे पाहत होते. राजे सदरेवर येऊन बैठकीवर बसले. राजांनी विचारले, माणकोजी, काय म्हणतात आमचे वीर? तानाजी म्हणाला, जागला बसून कट्टाळा आला. आता कामं तरी सांगा. तुम्हाला मुद्दाम ठेवून घेतला आहे. तुम्ही आणि तुमच्या माळ्यांशी उद्या शामियाना राखायचा आहे. दिवस उगवायच्या आत साऱ्यांनी आपापल्या जागा घ्यायच्या. खानाच्या माणसांच्या नजरेत एक माणूस येता कामा नये. खानाचा फडशा पडला की वर आलेला एक माणूस खाली जाता कामा नये. हिरोजी, तानाजी, येसाजी, तुम्ही शामियानाच्या बाजूला झाडीत आपापल्या माणसांसह राहा. या प्रसंगी आमचं लक्ष एका खानावर नाही. नुसता खान गारद होऊन राज्य साधणार नाही. खानानं आणलेली अपार संपत्ती, शामियाने, बडबिछायत, शेकडो तोफा, हजारो घोडी, उंट, हत्ती सारं आपणाला हवं. त्यानंच आमचं राज्य संपन्न होणार आहे. हातचं काही गमावू नका. राजांचा प्रत्येक शब्द मनात साठवला जात होता. राजांनी विचारले, आम्ही खानाला कसं भेटायला जावं? कृष्णाजी बंककर म्हणाले, राजे, अंगाला सील करा. भेटीच्या अटीनुसार 2च हत्यारबंद नेता येतील. आमच्याबरोबर कोणी यावं? सारे उतावी नजरेने राजांच्याकडे पाहत होते. राजे म्हणाले, तुम्हा प्रत्येकाला यावंसं वाटतं हे आम्ही ओळखतो, पण आम्ही आमची माणसं निवडली आहेत. कोण? मानकोजींनी अधीर होऊन विचारले. एक संभाजी कावजी, खानाच्या ताकदीला तोंड देणारा तेवढाच आम्हाला दिसतो. संभाजीची छाती फुगली. राजे म्हणाले, संभाजी, हुरळून जाऊ नका. ताकदीबरोबरच अकलेचंही काम आहे. जे सांगेन ते ध्यानी धरा. आणि दुसरा? राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. त्यांनी विचारले, आमचा जीवा कुठं दिसत नाही? असल खालच्या सदरेवर. माणकोजी उत्तरला, त्याला बोलवा. जीवा महाला आला. राजांनी विचारले, जीवा, तू येशील आमच्याबरोबर उद्या? साऱ्यांच्या इतकेच जीवाला आश्चर्य वाटले. तो आनंदून म्हणाला, नशीब माझं थोर. जीवा, तयारीनं राहा. सकाळी सर्व सांगेन. राजांनी सर्वांना निरोप दिला. राजे झोपायला गेले. समया शांत करायला मनोहारी गेली तेव्हा राजे शांतपणे झोपी गेले होते.